दरम्यान मुंबई लोकलमध्ये होणाऱ्या हत्या, हाणामाऱ्या आणि लोकल सुरक्षेवर चाकरमान्यांना काय वाटतंय आपण पाहूया। दररोज ट्रेनमध्ये भांडणं का होतात माहिती आहे का? कारण का ग्रुपवाली माणसं आहेत ना, नॉर्मली डोंबिवलीकरांना चढवून देत नाही आणि नॉर्मल जर माणूस चढला ना त्याच्यामध्ये काय करतात, त्याला सपोर्ट नाही करत, बाबा तुला जागा नाही तू तिकडे सरक, असं त्यांची वागणूक असते। हे प्रॉब्लेम आहे ग्रुपवाल्या लोकांमुळे। कारण का मी सकाळचं ट्रॅव्हल करते ना, मला माहिती आहे उभं राहायला पण ती लोक आपल्याला देणार नाही। त्यांच्या ग्रुपच्या माणसांना पहिले एफर्ट्स देतात, बाबा तू ये आधी। त्याच्याकडे पोलीस बंदोबस्त नाही, डब्यामध्ये काही नाही, प्रवाशांना प्रोटेक्शन काहीच नाही आहे। तर त्यांनी जरा मन लावून लक्ष द्यायला कर्तव्य करावं। आपले रेल्वे मिनिस्टर काय करताय? तर गव्हर्नमेंटचा फेलियर आहे मला वाटलं, कारण ट्रेनमध्ये खूपच गर्दी असते आणि लोक फ्रस्ट्रेटेड असतात आणि ते आपल्या जानाची काळजी न घेता ते लटकून येतात ट्रेनमध्ये आणि त्यामुळे ते बहस जातात आणि काही ते म्हणजे ते आपस में ही लड़ते हैं वो। तो मेरा ऐसा बोलना है। तो ये है कि गवर्नमेंट का जो है एक्चुअली में फेलियर है ये। तो हम फर्स्ट क्लास में कोई दूसरा ट्रेन में जाते हैं तो उसमें क्या है कि इतना भीड़ रहता है कि पूछो मत। शाम को तो हम है ना आ ही नहीं सकते है, 6-7 बजे है ना बॉम्बे से यहाँ आ ही नहीं सकता, इतना लटक के। सेकंड क्लास वाला भी उसमें चढ़ते हैं, ये सब दिक्कतें हैं। फिर मारपीट भी होता है उधर, जगह बिगे के लिए सब होता है। रोज नेहमी प्रवास करतो, ॲटलिस्ट सर्व कोचमध्ये CCTV कॅमेरे लावले पाहिजे। म्हणजे कोण मारामारी करणारे असतील तर मध्ये लगेच शोधता येतं। प्रवास हा खूप धोक्याचा वाटतो आणि नेहमीच असुरक्षित वाटतं। आज आपण घराच्या बाहेर पडलो की परत घरी पोहोचू का नाही याची हे नाही, याचीच काही शाश्वती नाही आहे। त्याच्यामुळं याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। सो लोकांनी पण एक वेळेस एकमेकांना समजून तो प्रवास सुखसार करावा आणि त्याच्या व्यतिरिक्त पोलीस किंवा TC त्यांनी पण वन्स इन अ वीक तरी ॲटलिस्ट ट्रेनमध्ये कंपल्सरी यावं।